नंतर नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन हॅज 7p minus q minus 3r ॲज वन ऑफ इट्स फॅक्टर. तर लक्ष द्या, या टाईपच्या क्वेश्चन मध्ये बघ काय दिलेले 7p minus q minus 3r हा एक आपल्याला a minus b आणि a plus b च्या फॉर्म मध्ये दिसू राहिला. जर आपल्याला इथे a minus b आणि समोर a plus b असं आणायचं असेल तर या क्वेश्चन मध्ये बघा 49 म्हणजे 7p आहे, म्हणजे आपल्याला इथे काय लागेल 49 p चा स्क्वेअर. आता मायनस आहे म्हणून मायनस लागेल ट्वाइस इंटू a ची व्हॅल्यू काय आहे 7p इंटू q प्लस सिंगल व्हॅल्यू q आहे q चा स्क्वेअर आणि नंतर काय लागते आपल्याला 3r मायनस इथे काय लागेल 3r त्याचा स्क्वेअर. हा झाला आपला पहिला ब्रॅकेट. कळेल काय येईल तिथे 7p मायनस q ब्रॅकेटचा मायनस 3r चा स्क्वेअर. हा येईल आपला येईल 49p स्क्वेअर मायनस 14pq प्लस q स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर 9r चा स्क्वेअर. कुठे येते ऑप्शन नंबर डी. एवढा डी म्हणजे हा जो दिसतोय तुम्हाला हा फॅक्टर कशाचा आहे या डी नंबरच्या याचा